नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम-एच कॉलेज कट्टामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की धुळ्यामध्ये बी-एस-सी नर्सिंगचे कॉलेजेस कोणते-कोणते आणि त्या कॉलेजेसचे मागच्या वर्षी सगळ्यात शेवटच्या राउंडपर्यंत म्हणजे जो आपला कॅप राउंडचा शेवटचा राउंड राहतो, त्याच्यामध्ये सर्वात शेवटच्या राउंडपर्यंत कोणत्या कॅटेगरीला किती पर्सेंटेज आणि किती रँकवरती ॲडमिशन भेटलेलं होतं, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिलं कॉलेज आहे जे-एम-एफ-एस ए-सी-पी-एम कॉलेज ऑफ बी-एस-सी नर्सिंग धुळे. तर या कॉलेजमध्ये एस-सी कॅटेगरीला 81% ला सर्वात शेवटी ॲडमिशन भेटलं होतं आणि त्याची रँक होती 6167. एस-टी कॅटेगरीसाठी 47%, व्ही-जे-एसाठी 79%, एन-टी-बीसाठी 76%, एन-टी-डीसाठी 86% आणि इथं जर बघितलं तर एन-टी-सी ब्लँक आहे कारण सी-ई-टी सेलने जी कॅप राउंडची क कट ऑफची लिस्ट रिलीज केली. त्याच्यामध्ये एन-टी-सी कॅटेगरीचा कट ऑफ नव्हता. त्याच्यामुळे तर एन-टी-सीचा कट ऑफ टाकलेला नाही. तर एस-सीला 81, एस-टी 47 आणि हे जे आता पर्सेंटेज सांगितले, या पर्सेंटेजवर मागच्या वर्षी सर्वात म्हणजे 2024-25ला सर्वात शेवटच्या राउंडपर्यंत एवढ्या टक्के आणि एवढ्या रँकच्या स्टुडंटला ॲडमिशन भेटलेलं आहे. तर तुम्हाला जर एवढे टक्के किंवा याच्यापेक्षा जास्त टक्के असतील, तर तुमचं या कॉलेजमध्ये ॲडमिशन होण्याचे चान्सेस आहे. आता बघूया ओ-बी-सीसाठी 65%, एस-सी-बी-सीसाठी 46, ई-डब्ल्यू-एससाठी 60% आणि ओपनसाठी 79% पाहिजे. तर आपण जर बघितलं एस-सी-बी-सीचं जे रिझर्व्हेशन होतं, ते मागच्या वर्षी नवीनच होतं. त्याच्यामुळे इथे 46% ला ॲडमिशन भेटलेलं आहे. पण यावेळेस त्याचा कट ऑफ थोडा वाढू शकतो. जर तुम्हाला एस-सी-बी-सीमध्ये 50% वगैरे असतील, तर तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन सहजरित्या भेटून जाईल. ओपनमध्ये बघितलं तर तुम्हाला 79% ला सर्वात शेवटी ॲडमिशन भेटलेलं आहे. तर तुम्हाला 85% असतील तर या कॉलेजला तुम्हाला इझीमध्ये ॲडमिशन मिळून जाईल. तर दुसरं कॉलेज आहे सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट धुळे. याच्यामध्ये एस-सीसाठी 60%, एस-टीसाठी 76, व्ही-जे-एसाठी तिथं माहिती अवेलेबल नव्हती. एन-टी-बीसाठी 66, एन-टी-सीसाठी 60% आणि एन-टी-टीसाठी माहिती अवेलेबल नव्हती. तर तुम्हाला एस-सीमध्ये 60, एस-टी 76, एन-टी-बी 66, एन-टी-सी 7 एवढे किंवा यापेक्षा जास्त टक्के असतील तर तुमचे ॲडमिशनचे चान्सेस या कॉलेजमध्ये खूप आहेत. ओ-बी-सीसाठी जर बघितलं आपण तर 55%, एस-सी-बी-सीसाठी 50%, ई-डब्ल्यू-एससाठी 46% आणि ओपनसाठी 46%. तर आपण जर बघितलं तर ह्या कॉलेजला ओपनसाठी सर्वात कमी पर्सेंटेजचा आपण कट ऑफ पाहू शकतो. कारण बाकीच्या कॉलेजला जर बघितलं तर ओपनला आपल्याला 70, 60, 80 एवढ्या टक्क्यांना ॲडमिशन मिळतं. पण ह्या कॉलेजला मागच्या वर्षी ओपनसाठी 46% ला ॲडमिशन भेटलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला 50% किंवा 55% जरी असतील, तरी तुम्हाला ह्या कॉलेजला ॲडमिशन होण्याचे चान्सेस खूप आहेत. तर तुम्ही हे कॉलेज आपल्या कॅप राउंडच्या लिस्टमध्ये ॲड करा आणि तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.